महिला, बालक आणि दिव्यांग लाभार्थींच्या सोयीसाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागाचे स्थलांतरित झालेले कार्यालय शहराच्या ठिकाणी शासकीय जागेत स्थलांतरित करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली। शहरापासून लांब असलेल्या नगर कल्याण रोडवर सदरचे कार्यालय स्थलांतरित झाल्याने महिला, बालक आणि दिव्यांगांची मोठी गैरसोय होत असल्याने लाभार्थींसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे यांनी दिला। जिल्हा महिला आणि बालविकास विभागाचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात सर्जेपुरा येथे होते, त्यामुळे महिला, बालक आणि दिव्यांग लाभार्थींना तेथे येणे सोयीस्कर होते। परंतु सध्याचे कार्यालय स्थलांतरावर घेतलेला निर्णय हा अतिशय अडचणीचा आणि खर्चिक आहे। त्यामुळे महिला, बालक आणि दिव्यांग लाभार्थी यांना महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे या लाभार्थींना त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। शहरांमध्ये शासकीय जागा उपलब्ध असताना कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे आणि खासगी व्यक्तीस भ्रष्ट मार्गाने लाभ मिळवून देण्यासाठी या कार्यालयाचे शहराबाहेर स्थलांतर करण्यात आले असल्याचा आरोप करून जिल्हा महिला आणि बालविकास विभाग कार्यालय शहराच्या ठिकाणी शासकीय जागेत स्थलांतरित करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।